तुम्हाला माहिती आहे का, गेल्या 5 वर्षात सिनेमाची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली आहे। हा बदलाव मेकरसाठी खूप चॅलेंजिंग आहे। यश मिळवण्यासाठी नाविन्यता हाच एकमेव मार्ग आहे। क्वांटिटीकडे जास्त महत्त्व दिल्यामुळे क्वालिटी कंटेंटच्या कमतरतेमुळे लोकांच्या मनात अविश्वास निर्माण झाला आहे। या सर्वांमध्ये जो वेल डिझर्विंग असतो त्याला भोगावं लागतं। नंतर अंडररेटेड असा टॅग देऊन आपणच म्हणतो की हा जर का साऊथ मध्ये बनला असता तर ब्लॉकबस्टर झाला असता। गेल्या 5 वर्षातील अशा 10 सिनेमांची लिस्ट मी तयार केली आहे, तर चला बघूया। नंबर 10 ला आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर। ही कथा 7-8 वर्षाच्या जिजाभोवती गुंफण्यात आली, जिच्या वडिलांनी देशासाठी जीव दिला। देवाघरी गेलेले वडील परत यावे असा तिचा निरागस हट्टहास, त्यासाठी ती पत्र लिहिण्याचा मार्ग निवडते। यातून उत्पन्न होणारी निराशा, आनंद आणि बऱ्याच गोष्टी अगदी सहजपणे मांडल्या गेल्या आहेत। मायराची निरागसता या सिनेमाचा आत्मा आहे। कथेच्या मागणीनुसार सर्वच कलाकारांनी खूप चांगलं काम केलंय। दिग्दर्शक संकेत माने यांनी परिहुमय आणि खारी बिस्किट या सिनेमांचं लिखाण केलंय, त्यामुळे बालकलाकारांकडून कसं काम काढून घ्यायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। बऱ्याचदा आपल्याला वाटतं जीव लावणारी, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती या आयुष्यात नाहीये, बहुधा ती व्यक्ती आपल्या सभोवतालीच असते, बस त्या दृष्टिकोनाने बघण्याची गरज आहे। मुक्काम पोस्ट देवाचं घर ही तीच गोष्ट समजावून सांगतो। नंबर 9 ला आहे फनरल। आपल्या विचारांची रेषा जी धुसर झाली आहे त्याला स्पष्ट करण्याचं काम करतं फनरल। ही 4 मित्रांची कथा आहे। एका अनपेक्षित घटनेनंतर त्यांना असं वाटतं की आपण फ्युनरल मॅनेजमेंट बिझनेस चालू करायला हवा, जे की लोकांच्या नजरेमध्ये वाईट काम आहे, पण ते त्याच्याकडे फक्त पैसे कमवण्याचं माध्यम म्हणून बघत नाहीत। प्रत्येकाच्या आयुष्यात म्हातारपणात साथ देणारी, त्यांची शेवटची इच्छा विचारून ती पूर्ण करणारी व्यक्ती असेलच असं नाही। तर या सिनेमातून खूप नाजूक असा ज्वलंत विषय हाताळण्यात आलाय, जो आपले डोळे पाणावतो। हा एक भावनिक अनुभव आहे जो आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतो। नंबर 8 ला आहे वाय। हा फक्त एक सिनेमा नाही, तर आपल्या समाजात सुरू असलेल्या घृणास्पद अशा सत्यतेचा आरसा आहे। स्त्री भ्रूण हत्या, समाज व्यवस्थेतील बिघाड आणि डॉक्टरांची जबाबदारी या मुद्द्यांवर हा थेट प्रहार करतो। हा सिनेमा महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध कपलवर आधारित आहे, ज्याने वर्षानुवर्ष बेकायदेशीर गर्भपात केले। त्याचा नायनाट करण्याचा एक महिला प्रयत्न करते, पण समाज, सिस्टीम आणि हॉस्पिटल लॉबी तिला सतत थांबवते। याची इंटेन्स स्टोरी टेलिंग, मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी यांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे। महाराष्ट्र सरकारकडून सर्वोत्तम सिनेमाचा पुरस्कार याला मिळाला आहे। याचबरोबर मियामी फिल्म फेस्टिवलमध्ये याची स्क्रीनिंग झाली होती आणि तिथे पण याला भरभरून प्रतिसाद मिळाला। नंबर 7 ला आहे मी वसंतराव। भारतीय शास्त्रीय संगीतातील महान कलावंत म्हणजे वसंतराव देशपांडे, त्यांचा हा जीवनपट। बायोग्राफी म्हटल्यावर मेकर समोर सर्वात मोठा टास्क असतो की त्या व्यक्तीच्या जीवन प्रवासाला योग्य प्रकारे न्याय द्यायचा। निपुण धर्माधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम यावर तंतोतंत खरी उतरली आहे। यात त्यांच्या जन्मापासून प्रौढ होतपर्यंतच्या वेगवेगळ्या टाइमलाईन्स दाखवण्यात आल्या आहे, ज्याचं सादरीकरण कमालीचं आहे। एका कलाकाराचं आयुष्य दिसतं तसं सोपं असेलच असं नाही, यातील प्रत्येक पात्राची आपली स्वतःची एक व्हॅल्यू आहे। ज्या पद्धतीने राहुल देशपांडे यांनी ते पात्र वठवलंय ते दाद देण्यासारखं आहे। इमोशनल वेट कॅरी करणं, मनाची होणारी घुसमट, ती चिडचिड व्यक्त करणं, हे सर्व बघून आपण विसरून जातो की हे त्यांचेच नातू आहे। अर्थात गाणी याचा सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे। जसं टाइम पुढे सरकत जातो तसं गाणी डीप आणि स्ट्रॉंग होत जातात। हा सिनेमा जगभरातल्या ऑस्करसाठी पात्र असलेल्या 301 सिनेमांच्या लिस्टमध्ये होता। एक मराठी माणूस म्हणून ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। नंबर 6 ला आहे एप्रिल मे 99। हा माझ्यासाठी एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव होता, जो नॉस्टॅल्जिया फिलिंग देण्यामध्ये कुठल्याच प्रकारची कसर बाकी ठेवत नाही। पहिल्या सीनपासूनच आपण नकळतपणे त्याचा एक भाग बनून जातो। सिनेमा बघताना प्रत्येक सीनमध्ये मेकर्सच्या कामातील प्रामाणिकपणा जाणवतो। सबकॉन्शियसली आपण समजून जातो की प्रत्येक सीन बेटर बनवण्यासाठी त्याला इम्प्रोवाइज केलं गेलंय। याची सिनेमॅटोग्राफी खूप मोहात पाडणारी आहे, जी आपल्या डोळ्यांची पारणे फेडते। 90च्या दशकातील मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा होत्या, ते कशा रीतीने मजा मस्ती करायचे हे यात दाखवलं गेलंय। या व्यतिरिक्त ते एकमेकांचा आदर करायला शिकवतात, शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगतात। नंबर 5 ला आहे उन्हाळ। हा एक परफेक्ट सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे, जो आपल्याला वेगळ्याच विश्वामध्ये घेऊन जातो। ही कथा 3 घनिष्ठ मित्रांभोवती फिरते, जे कोकणात राहतात, तिथल्या निसर्गाच्या सानिध्यात जगतात। सर्व काही चांगलं सुरू असताना एक मोठी चूक त्यांच्याकडून होते। एक अशी शॉकिंग गोष्ट घडते ज्यामुळे ते दुरावतात। त्यानंतर स्टोरी जे काय टर्न अँड ट्विस्ट घेते ते अनप्रेडिक्टेबल आहे। हा सिनेमा मैत्री, आई वडील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी यावर खोलवर कटाक्ष टाकतो। यामध्ये खूप सारे असे सीन आहे जिथे एकही डायलॉग नाही, फक्त व्हिज्युअल आणि फेस एक्सप्रेशनवरून आपण समजून जातो की समोरच्याला काय म्हणायचं आहे। याचं संगीत अप्रतिम तर आहेच, शिवाय सिनेमॅटोग्राफीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ऑनेस्टली हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे, ज्याला आदित्य सरपोतदार यांनी खूप सुंदररित्या सादर केलं आहे। नंबर 4 ला आहे तेंडल्या। या कथेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मेकर्सने त्याला एवढं वास्तववादी पद्धतीने सादर केलंय की ते आपल्यापैकीच एक आहे असं वाटतं। क्रिकेट जगतातील देवता सचिन तेंडुलकर हे भारतीयांसाठी एक इमोशन आहे, तर त्यांच्या आणि क्रिकेट चाहत्यांभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे। यात मेजॉरिटी नवीन कलाकार आहेत, पण लिखाण एवढं दमदार आहे की आपण सर्वांसोबत कनेक्ट होऊन जातो। यामध्ये ॲक्च्युअल गावातील ड्रामा हा क्रिकेटच्या भोवती गुंफण्यात आलाय, जे नाविन्यपूर्ण आहे। याचा क्लायमॅक्स मी स्पॉइल करणार नाही, पण तो खूप युनिक आहे, जे बघायला मजा येते। नंबर 3 ला आहे हॉलिवूड।
हा एक सत्य घटनेवर आधारित आहे. विदर्भातील खेडेगावातील रंगभूमी ज्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. ग्रामीण भागातील लोकांच्या मनोरंजनाचं हे एक साधन आहे ज्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिनेमामध्ये जसं प्रोडक्शन हाऊस असतं तसं यामध्ये प्रेस दाखवली गेली आहे. तर यात प्रामुख्याने 3 प्रेस दाखवल्या ज्या डिफरंट आयडिओलॉजी फॉलो करतात. आपल्याला कलाकार स्टेजवरती परफॉर्म करताना दिसतात, पण ते घडवून आणण्यामागचा संघर्ष, वेगवेगळ्या लोकांना तोंड देणं हे खूप बारकाईने दाखवलं गेलं आहे. ज्यांना अनकन्व्हेन्शनल स्टोरी टेलिंग आवडते त्यांना हा सिनेमा खूप आवडणार. हॉलिवूड हा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे आणि यातून हे पण दाखवलं गेलंय की लेखक किती महत्त्वाचा असतो. इथे मला सुपर बॉयज ऑफ मालेगाव मधला एक इपिक डायलॉग आठवला, और याद रख रायटर बाप होता है रायटर. नंबर 2 ला आहे स्थळ. हा समाजातील रूढीवादी परंपरेच्या वास्तविकतेवर भाष्य करतो, जे अनफॉर्च्युनेटली अजून पण सुरू आहे. मुलीला जेव्हा पाहुणे बघायला येतात तेव्हा तिला समोर लाकडाच्या खुर्चीवर बसवलं जातं. वारंवार तिला एकाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात, शिक्षण आणि गुणवत्तेबद्दल सोडून बाकी सर्व काही. तिला क्विकली जज केलं जातं आणि 2-3 दिवसात नकार कळवला जातो. हे रिपीट मोडवर चालू असतं. यामुळे तिला तिच्या कुटुंबियांना मानसिक तणावातून जावं लागतं. हे सर्व काही मेकर्सने खूप रिअलिस्टिक वेमध्ये पोर्ट्रे केलं आहे. यामध्ये शब्द कमी आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांची हतबलता व्यक्त करतात. यामध्ये सर्वच नवीन कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून उत्तम असं काम दिग्दर्शकांनी काढून घेतलंय. तो व्यक्ती कथेसोबत तिथल्या वास्तविकतेसोबत प्रामाणिक आहे आणि ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये फार क्वचित बघायला मिळते. आणि नंबर 1 ला आहे आत्मा पॅम्पलेट. या दशकातील हा वन ऑफ द बेस्ट मूवी आहे जो मराठीमध्ये बनला, याचा मला अभिमान वाटतो. या मास्टरपीसमधील प्रत्येक गोष्टी, प्रत्येक एलिमेंट हे परिपूर्ण आहेत. डायलॉग डिलिव्हरीमधील ह्युमर हा हास्यपूर्ण, उपरोधी आणि अर्थपूर्ण आहे, जो लेखकाच्या बौद्धिक क्षमतेचं दर्शन घडवतो. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर कमालीचा आहे, त्याच्यामुळे जिनियस रायटिंग असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मुख्य कलाकाराच्या जन्मापासून तर किशोरवयापर्यंतचा प्रवास यात दाखवला आहे. तो नरेट करण्यासाठी हिटलरच्या टोनमधील कॉमिक व्हॉइस ओव्हर वापरलाय, जो युनिक वाटतो. यामध्ये चेष्टा मस्करी करत बऱ्याच गंभीर गोष्टी बोलल्या जातात, जे युनिक आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन खूप स्मार्ट आहे. त्याच्या एडिटिंगचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, एवढं ते परफेक्ट होतं. मित्रांची निरागसता आणि एकतर्फी प्रेमाभोवती जातीच्या भेदभावाला गुंफण्यात आलंय. त्यांच्या नजरेतून जातीवादाची संकल्पना ही प्रभावीपणे मांडली आहे. या यादीमधील हे सर्व सिनेमे व्यावसायिक यश मिळवण्यासाठी पात्र आहेत, पण वास्तविकतेत मिळतं काय? क्रिटिकल एक्लेम, नॅशनल अवॉर्ड, नॅशनल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. मराठीत नाविन्यपूर्ण सिनेमे बनतात, बस त्यांना योग्य वेळी ओळखण्याची गरज आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी झापूक झुपूक हा दशकातील सर्वात मोठा फ्लॉप का झाला यामागची 7 कारणावरती व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.